विद्यार्थिनींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपूर्णांक नंबर 4 वर्गातील सर्वांसाठी समावेशित कृती इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिसेस इन क्लासरूम फॉर ऑल. इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिसेस म्हणजे समावेशित कृती इन क्लासरूम म्हणजे वर्गामध्ये, फॉर ऑल म्हणजे सर्वांसाठी. इन्क्लुझिव्ह प्रॅक्टिसेस इन क्लासरूम फॉर ऑल वर्गामध्ये सर्वांसाठी समावेशित कृती. ह्या पुढील नंबर 4 मध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 6 घटक दिलेले आहेत, 6 युनिट्स आहेत. त्यापैकी पहिल्या युनिटचा आपण आजच्या तासाला विचार करणार आहोत. त्यातलं पहिलं जे युनिट आहे ते आहे असेसमेंट ऑफ चिल्ड्रेन. असेसमेंट ऑफ चिल्ड्रेन टू नो देअर प्रोफाईल. असेसमेंट ऑफ चिल्ड्रेन टू नो देअर प्रोफाईल. मुलांच्या शैक्षणिक चित्रालेख माहीत होण्यासाठी त्यांचे मूल्यमापन. म्हणजे मुलांची शैक्षणिक प्रगती किती झालेली आहे त्याचं चित्रालेख, प्रोफाईल. प्रोफाईल म्हणजे चित्रालेख, त्यांचा आलेख. जे वेगवेगळ्या घटकांची गुणात्मक दृष्ट्या किंवा विकासात्मक दृष्ट्या जे बदल झालेले आहेत त्याची नोंद ज्याच्यामध्ये केली जात असते त्याला आपण चित्रालेख असं म्हणतो. तर या मुलांचा प्रगतीचा जो चित्रालेख आहे तो माहीत होण्यासाठी किंवा चित्रालेख तयार करण्यासाठी त्यांचं मूल्यमापन हे अत्यंत आवश्यक आहे. तर या अनुषंगाने आपण पहिल्या टॉपिकमध्ये विचार करणार आहोत, तुमचे मुलांचा शैक्षणिक चित्रालेख माहीत होण्यासाठी त्यांचे मूल्यमापन. त्यांची कितपत प्रगती झाली, शैक्षणिक प्रगती कितपत झाली हे माहीत होण्यासाठी मूल्यमापन हे अत्यंत महत्वाचं साधन असलेलं दिसून येतं. आता याच्या अनुषंगाने आपण विचार करताना म्हणजे मुलांचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख आपल्याला विचारात घेण्यासाठी त्यांचं मूल्यमापन करणं गरजेचं आहे, मूल्यमापन आवश्यक आहे. याच्यामध्ये सुरुवातीला आपण अशा मुलांचं मूल्यमापन का करायचे, त्याची उद्दिष्टे काय, त्याची संकल्पना काय, आणि विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारामधली, मग अंध मुलं आहेत किंवा कर्णबधिर मुलं आहेत किंवा अपंग मुलं आहेत किंवा मानसिकदृष्ट्या मागासलेली मुलं आहेत, तर यांचं मूल्यमापन कसं करायचं, ते मूल्यमापन करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची याचा आपण क्रमाक्रमाने विचार करणार आहोत. तर याच्यामध्ये याचा जर आपण सर्वांगीण विचार केला तर याच्यामध्ये एक अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की मुलांचा शैक्षणिक चित्रालेख माहीत होण्यासाठी तुम्ही विशेष गरजा असलेल्या मुलांचं मूल्यमापन कसं कराल, उदाहरणासह स्पष्ट करा, असा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा समावेशित शिक्षणात जे मुलं समाविष्ट असतात अशा मुलांच्या शैक्षणिक मूल्यमापनाची उद्दिष्टे कोणती आहेत, किंवा मुलांच्या शैक्षणिक चित्रालेख माहीत होण्यासाठी त्यांचं मूल्यमापन करणं का गरजेचं असतं त्याचे कारण मीमांसा करा. तसे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. तर याच्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. तर मूल्यमापनाचा जर आपण विचार केला, मूल्यमापन ही एक विशिष्ट प्रकारची शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी किंवा अत्यंत जी संकल्पना अत्यंत महत्वाची संकल्पना म्हणून या संकल्पनेकडे पाहिलं जातं. मूल्यमापनाची ही प्रक्रिया
अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग समजला जातो. कारण अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा अविभाज्य भाग समजला का जातो, तर त्याचं एक मूलभूत कारण आहे की विद्यार्थ्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल झालेले आहेत हे मूल्यमापनाशिवाय आपल्याला समजू शकत नाही. त्याचबरोबर अध्यापनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना कितपत समजलेलं आहे हे मूल्यमापनाशिवाय आपल्याला पडताळून पाहता येणं शक्य होत नाही. म्हणून अध्ययन अध्यापनाच्या दृष्टीने मूल्यमापनाची प्रक्रिया ही अत्यंत महत्वाची किंवा अत्यंत अनिवार्य समजली जाते. या प्रक्रियेमध्ये सातत्य अभिप्रेत असतं. म्हणजे कधीतरी मूल्यमापन केलेलं आहे 6 महिन्यातून, वर्षातून, असं मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अपेक्षित नाही. तर त्यामध्ये सातत्य असणं अत्यंत जरुरीच असतं. सातत्य असणं अत्यंत अनिवार्य असतं. सातत्य असणं अत्यंत महत्वाचं असतं. कारण शिक्षणाची प्रक्रिया ही सतत चालू असते आणि त्यामुळं सतत चालणारी या प्रक्रियेचं जी परिणामकारकता आहे ती पडताळून पाहण्यासाठी किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी किंवा त्याचं फीडबॅक घेण्यासाठी मूल्यमापन ही अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं. शैक्षणिक कार्यक्रमामध्ये किंवा शैक्षणिक कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यामध्ये कोणते गुणात्मक बदल झालेले आहे, कोणते संख्यात्मक बदल झालेले आहेत, कोणते मानसिक किंवा कोणते बौद्धिक बदल झालेले आहेत, कोणत्या क्षमतांचा विकास झालेला आहे हे ठरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यमापन पद्धती किंवा वेगवेगळ्या मूल्यमापन तंत्राचा उपयोग करावा लागतो. सर्वसाधारण जी मुलं असतात त्या मुलांसाठी जे मूल्यमापनाची तंत्र वापरले जातात किंवा मूल्यमापनाच्या पद्धती वापरल्या जातात त्याच पद्धतीमध्ये थोडाफार बदल करून जे विशेष मुलं आहेत, म्हणजे अंध असतील, अपंग असतील, कर्णबधिर असतील, मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलं जे असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अशा मूल्यमापन पद्धतीत थोडाफार बदल करून किंवा त्याच्यामध्ये थोडीफार लवचिकता आणून अशा विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यावरती भर दिलेला दिसून येतो. कारण समावेशित शिक्षणात असलेले विद्यार्थी हे अनेक प्रकारचे असू शकतात. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही मुलं अपंग असू शकतात, काही अंध असू शकतात, काही शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले दिसून येतात, कर्णबधिर असलेले दिसून येतात. म्हणजे समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारचे अपंग मुलं असू शकतात आणि या अपंगत्वाच्या प्रकारानुसार अपंग मुलाची शैक्षणिक साधने, अध्यापन पद्धती, त्याचबरोबर त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा, सवलती यामध्ये जसा थोडाफार बदल आढळतो तसाच बदल मूल्यमापन पद्धतीमध्येही आढळतो किंवा तसा बदल मूल्यमापन पद्धतीमध्ये करणं अपेक्षित आहे. कारण सर्वसाधारण मुलांच्या बरोबर अपंग मुलांना घडवताना किंवा त्यांना शिक्षण देताना विशिष्ट स्वरूपाचे ज्यादा काही कष्ट घ्यावे लागतात, ज्यादा परिश्रम करावे लागतात. त्यासाठी सर्व स्तरावरून मदत मिळणं, सहकार्य मिळणं अपेक्षित असतं. म्हणजे केवळ शिक्षकानेच परिश्रम करणं असं अपेक्षित नाही. मुलांकडूनही तशा प्रकारच्या प्रतिसादात्मक क्रिया किंवा प्रतिसाद मिळाले पाहिजेत. पालकांकडूनही सहकार्य मिळालं पाहिजे, समाजाकडूनही सहकार्य मिळालं पाहिजे, शासनाकडूनही सहकार्य मिळालं पाहिजे, शिक्षकांचे जे सहकारी असतात त्यांच्याकडूनही सहकार्य मिळालं पाहिजे किंवा त्या मुलांचे म्हणजे अपंग मुलांचे जे इतर सवंगडी आहेत, सहकारी आहेत त्यांच्याकडूनही सहकार्य मिळालं पाहिजे. त्याशिवाय अशी जी अपंग मुलं आहेत त्या अपंग मुलांच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सुलभता आणता येणं शक्य होत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढा की सर्वसामान्य मुलांसाठी ज्या अध्यापन पद्धती वापरतात किंवा उपयोगात आणल्या जातात त्याच्यापेक्षा अपंग मुलांसाठी वेगळ्या अध्ययन अध्यापन पद्धती, सोयीसुविधा वापराव्या लागतात. थोडेफार जास्त प्रमाणात कष्ट घ्यावे लागतात. त्यासाठी इतरांच्या सहकार्याची अपेक्षा असलेली दिसून येते. अपंग मुलांच्या विकासासाठी
सर्वसामान्य मुलांच्या पाठ्यपुस्तकांचा जरी उपयोग केला असला तरी त्या पाठ्यपुस्तकाच्या रचनेमध्ये विशिष्ट स्वरूपाचे बदल घडून आणावे लागतात. दैनंदिन अध्यापनामधून मुलांचं निश्चित प्रकारे परिवर्तन झालेलं आहे किंवा नाही यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जशा उपयोगी ठरतात तसंच मूल्यमापन ही प्रक्रिया देखील अत्यंत उपयुक्त ठरलेली दिसून येते. अपंग मुलांसाठी जी मूल्यमापन पद्धती वापरली जाते त्या पद्धतीत थोडाफार बदल करणं या ठिकाणी अपेक्षित असलेलं दिसून येतं. कारण सामान्य मुलांसाठी जी अध्यापन पद्धती वापरली जाते ती अपंग मुलांसाठी वापरता येणं थोडंसं जिक्रीच असलेलं दिसून येतं किंवा थोडंसं कठीण असलेलं दिसून येतं. अपंगत्वाचा प्रकार कोणताही या दृष्टीने विचार करून मूल्यमापन साधनामध्ये, तंत्रामध्ये किंवा पद्धतीमध्ये काही प्रमाणात बदल घडवून आणावा लागतो. आता ही जी अपंग मुलं आहेत, ह्या अपंग मुलांना शिक्षण प्रवाहामध्ये सर्वसामान्य मुलांच्या बरोबर घेऊन जाणं एक महत्वाचं उद्दिष्ट किंवा महत्वाचं ध्येय आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुलं मागं राहता कामा नयेत. जर राहत असतील तर त्यांच्यासाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं असलं दिसून येतं. मग ती मुलं नेमकी कोणत्या कौशल्यामध्ये, कोणत्या क्षमतामध्ये मागं आहेत हे शोधण्यासाठी मूल्यमापन अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं. प्रत्येक वेळी झालेल्या म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात प्रत्येक वेळी ज्या कृती घडून आणल्या जातात, प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिक्षण प्रवाहामधली जी वेगवेगळ्या स्वरूपाची कामं केली जातात, विद्यार्थ्यांकडून कृती करून घेतल्या जातात, उपक्रम करून घेतले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. या प्रत्येक घटकातील त्यांचे जे गुणदोष आहेत त्या गुणदोषांची योग्य रीतीने दखल घेता आली पाहिजे. यासाठी मूल्यमापन पद्धतीला अत्यंत महत्व असलेलं दिसून येतं. आता मूल्यमापन पद्धती ज्या आहेत समावेशित शिक्षणात समाविष्ट असलेली जी मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्टे कोणती आहेत ते क्रमाक्रमाने आपण पाहूया. ही 4-5 उद्दिष्टे महत्वाची आहेत. त्याच्यामधलं पहिलं एक उद्दिष्ट आहे अपंग मुलांच्या शिक्षण प्रक्रियेतील मूल्यमापनाचे स्थान व महत्व शिक्षकांनी समजून घेणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. या ठिकाणी या प्रकरणाचा अभ्यास करताना किंवा मुलांच्या शैक्षणिक चित्रलेख माहिती होण्यासाठी त्यांचं मूल्यमापन या घटकाचा विचार करताना आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अपंग मुलं जी आहेत ती सर्वसाधारण मुलांच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये समाविष्ट झालेली आहे. मग अशा मुलांचं मूल्यमापन त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला करायचं आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. आणि त्याच्या अनुषंगानेच अशा विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाची जी उद्दिष्टे आहेत ती उद्दिष्ट कोणती आहेत तर त्यातलं पहिलं उद्दिष्ट आहे की अपंग मुलांच्या शैक्षणिक प्रक्रियेतील मूल्यमापनाचं स्थान आणि महत्व शिक्षकाने समजून घेतलं पाहिजे. याचं कारण काय आहे की सर्वसाधारण जी मुलं आहेत त्या मुलांच्या मूल्यमापन पद्धती तंत्र हे थोडंसं वेगळं असलं दिसून येतं. पण जी मुलं अपंग आहेत म्हणजे कर्णबधिर आहेत, दृष्टीदोष असलेले आहेत, शारीरिक अस्थिव्यंग असलेली मुलं आहेत, अशा मुलांचं मूल्यमापन करणं हे सर्वसामान्य मुलांच्या मूल्यमापनापेक्षा थोडंसं वेगळं असलं दिसून येतं. म्हणून अशा अपंग असणाऱ्या मुलांचं मूल्यमापन शैक्षणिक प्रगतीचं मूल्यमापन कसं करायचं याचं महत्व आणि त्याचं स्थान हे शिक्षकाने अगोदर समजून घेतलं पाहिजे. हे एक पहिलं महत्वाचं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट असं आहे की अपंग मुलं जी असतात त्यांच्या ज्या
वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता असतात, अपंग मुलामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता असतात, दृश्य स्वरूपातल्या क्षमता म्हणजे त्यांच्या शारीरिक क्षमता, त्यांचे शारीरिक व्यंग, म्हणजे कर्णबधिर मुलामधले काही शारीरिक व्यंग असतात, अंध मुलामधले काही शारीरिक व्यंग असतात, अस्थिव्यंग असणाऱ्या मुलांची काही शारीरिक व्यंग असतात, ती दृश्य स्वरूपाची असतात. मग दृश्य स्वरूपातले जे शारीरिक व्यंग आहेत किंवा शारीरिक बदल आहेत, त्या बदलांबरोबरच बौद्धिक त्यांचा जो बौद्धिक विकास आहे, त्या बौद्धिक विकासाची माहिती शिक्षकांनी घ्यावी. नुसतं त्यांच्यामध्ये शारीरिक विकास कोणता किंवा किती प्रमाणात झालेला आहे, हे मूल्यमापनाचं एक महत्वाचं काम असलेलं दिसून येतं. परंतु बौद्धिक विकास कितपत झालेला आहे याची शिक्षकांनी माहिती घेणं, हे एक मूल्यमापनाचं दुसरं उद्दिष्ट आहे. म्हणजे बौद्धिक विकास कितपत झालेला याचा शोध घेणे. त्यानंतर जी अपंग मुलं आहेत, त्या अपंग मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत, कौशल्य आहे, त्यांचे जे दृष्टिकोन आहेत, यांची गणना करण्यासाठी किंवा यांचं मोजमाप करण्यासाठी, म्हणजे कितपत संख्यात्मक किंवा कितपत गुणात्मक बदल झालेले आहेत किंवा कितपत त्यांची प्रगती झालेली आहे, हे जाणून घेण्यासाठी मूल्यमापन पद्धतीचा वापर करणे. त्यांना मूल्यमापन पद्धतीचा वापर केल्याशिवाय ते समजणारच नाही की अपंग मुलामध्ये कितपत बदल झालेले आहेत ते. म्हणून अपंगत्वामुळे ज्या सर्व क्षमता असतात, त्या क्षमतामध्ये कितपत विकास झालेला आहे, त्यासाठी मूल्यमापन पद्धतीचा वापर करणे. त्यानंतर पुढचे एक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अपंग विद्यार्थ्याचे दैनंदिन वर्तन आणि परिवर्तन. अपंग विद्यार्थ्याचे दैनंदिन वर्तन आणि परिवर्तन सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे होण्यासाठी शिक्षकाने दक्षता घेणे, एक महत्वाचं उद्दिष्ट असलं दिसून येते की अपंग मुलं जी आहेत ती देखील सामान्य मुलांप्रमाणेच वागले पाहिजे. त्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, हे यासाठी शिक्षकाने नेमक्या कोणत्या कृती केल्या पाहिजेत, कोणत्या प्रकारच्या तंत्रांचा अवलंब केला पाहिजे, यासाठी शिक्षकाने दक्ष राहिलं पाहिजे. कारण हे मूल्यमापन केल्याशिवाय आपल्याला समजू शकणार नाही की अपंग मुलं सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागतात किंवा नाहीत. त्यांचं वर्तन किंवा त्यांचं वर्तन परिवर्तन हे सर्वसामान्य मुलांच्या प्रमाणे आहे किंवा नाही, हे मूल्यमापन केल्याशिवाय किंवा पडताळणी त्याची केल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येणार नाही. म्हणून शिक्षकाने याच्या बाबतीत सातत्याने दक्ष राहणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आणखी एक महत्वाचं उद्दिष्ट की जे अपंग मुलं आहेत, त्या अपंग मुलांच्या गुणात्मक नोंदीच्या आधारे त्याच्या प्रगतीचा आलेख तयार करणे आणि त्याला पुढच्या वर्गात प्रवेश देणे, यासाठी मूल्यमापन आवश्यक असलं दिसून येतं. किंवा पुढच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी मूल्यमापन करणं हे मूल्यमापनाचं एक उद्दिष्ट असलं दिसून येतं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या समावेशित शिक्षणामध्ये समाविष्ट असणारे जे अपंग मुलं आहेत, त्या अपंग मुलांच्या मूल्यमापनाची उद्दिष्टे कोणती आहेत त्याचा आपण विचार केला. त्यातलं पहिलं उद्दिष्ट मी तुम्हाला सांगितलं की अपंग मुलांच्या शिक्षण प्रक्रियेतील मूल्यमापनाचे स्थान आणि महत्व शिक्षकाने समजून घेणे हे पहिलं उद्दिष्ट. दुसरं उद्दिष्ट सांगितलं की दृश्य स्वरूपातले जे शारीरिक विकास आहेत किंवा शारीरिक बदल आहेत, त्या विकासाबरोबर किंवा बदलाबरोबर तिचे बौद्धिक विकास कितपत झालेला आहे हे जाणून घेणे हे मूल्यमापनाचं उद्दिष्ट आहे. तिसरं उद्दिष्ट आहे की अपंगत्वामुळे सर्व क्षमता विकासामध्ये प्रगती होण्यासाठी शिक्षकाने मूल्यमापन पद्धतीचा वापर करणं. म्हणजे इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत त्यामध्ये कितपत बदल झालेले आहे, कितपत त्या विकसित झालेल्या आहेत किंवा झालेल्या नाहीत, त्यामध्ये बदल झालेला आहे किंवा नाही, कौशल्य विकसित झालेले आहेत किंवा नाहीत, यासाठी मूल्यमापन पद्धतीचा वापर करणं हे मूल्यमापनाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर आणखी एक उद्दिष्ट सांगितलं की अपंग मुलांचं दैनंदिन वर्तन आणि परिवर्तन हे सर्वसामान्य मुलांच्या बाबतीत मुलांच्या प्रमाणे घडतं किंवा नाही या बाबतीत शिक्षकाने दक्ष राहणे किंवा शिक्षकाने त्याच्या अनुषंगाने अलर्ट राहणे किंवा दक्षता घेणे हे मूल्यमापनाचं उद्दिष्ट. आणि आणखी एक महत्वाचं
की अपंग जे मुलं आहेत त्या मुलांच्या शैक्षणिक गुणात्मक प्रगतीचा आलेख तयार करणे आणि त्या आधारे त्याला पुढच्या वर्गात किंवा पुढच्या वर्षात प्रवेश देणे हे मूल्यमापनाचं उद्दिष्ट असलं दिसून येतं. कारण मूल्यमापन केल्याशिवाय त्याच्यामधले गुणात्मक बदल हे आपल्याला समजू शकणार नाही. म्हणून मूल्यमापन अत्यंत आवश्यक असलं दिसून येतं. त्यानंतर मुलांचा शैक्षणिक क्षेत्रालेख जो आहे तो माहीत होण्यासाठी त्यांचं मूल्यमापन करणं अत्यंत का गरजेचं आहे, तर याच्या अनुषंगाने काही विचार मांडलेले आहेत. तर त्याचा आपण विचार करूया. म्हणजे थोडक्यात त्याची संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता सर्वसाधारणपणे आपण शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर शिक्षण ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे, अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. ती ताठर स्वरूपाची प्रक्रिया नाही, ती लवचिक स्वरूपाची प्रक्रिया आहे. काळाच्या ओघात समाजाच्या गरजा आहेत, समाजाच्या ज्या आशा अपेक्षा आहेत किंवा समाजाच्या ज्या आकांक्षा आहेत त्यानुसार शिक्षण पद्धतीमध्ये बदल झालेला दिसून येतो. शिक्षण प्रक्रिया कधी थांबत नाही. म्हणजे ते व्यक्ती परत्वे, समाज परत्वे, देश परत्वे किंवा विश्व परत्वे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष शाळेत गेला नाही तरी शाळेच्या बाहेरही वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेत असतो. वेगवेगळ्या प्रकारचे अनुभवातून तो नवीन काहीतरी शिकत असतो. म्हणजे शिक्षण प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगाने ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. कारण प्रत्येक शिक्षण प्रक्रियेमध्ये विचाराला अत्यंत महत्त्व असलेलं दिसून येतं आणि हे विचार खंडित नसतात, ते सतत चाललेले दिसून येतात. म्हणून शिक्षण प्रक्रिया ही अव्याहतपणे किंवा सतत चालणारी प्रक्रिया आहे. आणि या प्रक्रियेमध्ये पालक असतील, शिक्षक असतील, विद्यार्थी, समाज किंवा शासनाचे प्रतिनिधी यासारख्या अनेक घटकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभाग असतो. प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्राथमिक शिक्षण आपल्या देशामध्ये सक्तीचं आणि मोफत दिलेलं दिसून येतं किंवा तशा प्रकारचा कायदा केलेला दिसून येतो. त्यामुळं अशा प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीच्या आणि मोफत शिक्षणामध्ये अपंग मुलांचा समावेश 100% करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षणात अपंग मुलांना सामान्य मुलांच्या प्रमाणेच किंवा सामान्य मुलांच्या शाळेमध्ये शिक्षण देता आलं पाहिजे, शिक्षण घेता आलं पाहिजे असा कायदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे सामान्य मुलांचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या साहाय्यानेच अपंग मुलांच्या क्षमतामध्ये, कौशल्यामध्ये विकास घडवून आणायचा आहे. थोडक्यात अपंग मुलांसाठीच सर्वसामान्य मुलांचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम उपयोगात आणायचा आहे, तो अभ्यासक्रम राबवायचा आहे. त्या अभ्यासक्रमाचा ज्यावेळेस आपण विचार करतो म्हणजे सामान्य मुलांसाठी आणि अपंग मुलांसाठी एक सर्वसाधारण स्वरूपाचा अभ्यासक्रम आयोजित केला जातो, राबवला जातो. असा ज्यावेळेस प्राथमिक शिक्षणाच्या सक्तीच्या आणि मोफत धोरणामध्ये आपण विचार करतो त्याच वेळी सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत जे मूल्यमापन किंवा मूल्यांकन किंवा ज्या परीक्षा पद्धती उपयोगात आणल्या जातात तीच पद्धती अपंग मुलांच्या बाबतीत देखील वापरायची आहे. परंतु त्यात थोडीफार लवचिकता आणावी लागते. त्यामध्ये थोडीफार लवचिकता असणं अत्यंत आवश्यक असतं. कारण प्रत्येक अपंग मुलांना सर्वसामान्य मुलांच्या अभ्यासक्रमातला भाग कितपत समजलेला आहे, कितपत त्याला आकलन झालेलं आहे हे समजून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी मूल्यमापनाचे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती, वेगवेगळ्या प्रकारची साधनं आपल्याला या ठिकाणी वापरावी लागतील. म्हणजे या ठिकाणी सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत ज्यावेळेस आपण तोंडी परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल किंवा प्रात्यक्षिक परीक्षा यांचा अवलंब आपण करतो. परंतु याच पद्धती अपंग मुलांच्या बाबतीत आपल्याला वापरायच्या आहेत. परंतु वापरत असताना
त्याच्यामध्ये अपंगत्व मुलाचा प्रकार किंवा त्याच्या क्षमता किंवा अपंगत्वाचा प्रकार विचारात घेऊनच मग प्रात्यक्षिक परीक्षा असेल, लेखी परीक्षा असेल, तोंडी परीक्षा असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारची परीक्षा म्हणजे विकास जाणून घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची मूल्यमापनाची तंत्र आपण वापरलेलो असून त्या तंत्रामध्ये किंवा साधनामध्ये काही प्रमाणात आपल्याला बदल घडून आणणं अपेक्षित आहे. म्हणजे मूल्यमापन पद्धतीमध्ये लवचिकता ठेवणं हे या ठिकाणी अपेक्षित असं दिसून येतं. आता उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर अपंग मुलं जी असतील, सर्वसाधारण मुलांना आपण प्रश्नपत्रिका देऊ शकतो. पण एखादा अंध मुलगा असेल तर ती प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी त्याला एखादा वाचकही मदतीस द्यावा लागेल किंवा एखादा अस्थिव्यंग असणारा जर मुलगा असेल तर त्याला एखादा रायटरही आपल्याला द्यावा लागेल, म्हणजे एखादा लेखनिकही त्याला द्यावा लागेल. म्हणजे त्यांची जी साधनं आहेत त्यामध्ये आपल्याला बदल करावा लागेल किंवा सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत जे आपण प्रश्नपत्रिका तयार करतो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये थोडाफार आपल्याला बदल करावा लागेल किंवा दृष्टीदोष असणारे जे मुलं आहेत त्या दृष्टीदोष असणाऱ्या मुलांच्यासाठी मोठ्या अक्षरातील एखादी प्रश्नपत्रिका आपल्याला तयार करावी लागेल. म्हणजे जी साधनं आहेत किंवा ज्या सोयीसुविधा आहेत त्यामध्ये काही प्रमाणात बदल करणं अपेक्षित आहे, कारण त्याशिवाय अशा मुलांचं मूल्यमापन किंवा मूल्यांकन करता येणं शक्य होणार नाही. म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढा की प्रत्येक अपंग मुलांच्या प्रकारानुसार किंवा बालकाच्या विशिष्ट गरजानुसार मूल्यमापनामध्ये लवचिकता आणणं अत्यंत अपेक्षित आहे. आता हे ज्या मूल्यमापनाच्या ज्या अपेक्षा आहेत, मूल्यमापना म्हणजे अपंग मुलं असणाऱ्या बाबतीत मूल्यमापनाच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा कोणत्या पद्धतीने मूल्यमापन केलं पाहिजे, तर त्याचा आपण अपंगत्वाच्या प्रकारानुसार आपण त्याचा विचार करूया. तर अंधांचं मूल्यमापन, तर या ठिकाणी नेमकं काय अपेक्षित असं दिसून येतं. मूल कोणत्याही प्रकारचा अपंग असू द्या, कोणत्याही प्रकारातला असू द्या, तर विद्यार्थ्याचा त्यामध्ये नेमकं काय अपेक्षित असतं की विद्यार्थ्याचा विकास हा सुयोग्य दिशेने व अपेक्षित पातळीपर्यंत होणं अत्यंत अपेक्षित असतं. मग त्याचा विकास सुयोग्य दिशेने किंवा अपेक्षित पातळीपर्यंत होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अध्यापनातल्या ज्या अडचणी आहेत किंवा ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटींचा शोध घेणं हे मूल्यमापन प्रक्रियेचं महत्वाचं कार्य आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक, भावनिक आणि क्रियात्मक विकास कितपत झालेला आहे, या तिन्ही अंगाचा विकास कितपत झालेला आहे हे मूल्यमापनाद्वारे आपल्याला समजायला पाहिजे. हे मूल्यमापन प्रक्रियेमध्ये अपेक्षित असणं दिसून येतं. तर याच्यामधलं अंधांचं जे मूल्यमापन आहे ते करताना नेमकी कोणती काळजी घ्यायची किंवा कोणत्या पद्धतीने अंधांचं मूल्यमापन करायचं याचा आपण विचार करूया. आता सर्व शिक्षा मोहीम अंतर्गत सामान्य मुलांबरोबर अंध मुलांना शिक्षण देत असताना त्यांचं मूल्यमापन कसं करायचं किंवा त्यांची परीक्षा कशी घ्यावी इत्यादी बाबतचे काही संकेत आपल्याला विचारात घ्यावे लागतात किंवा काही गोष्टी, काही बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. अंध मुलांचं सर्वसामान्य मुलांच्या बरोबर आपल्याला मूल्यमापन करायचे, पण ते करताना त्यामध्ये नेमकी कोणत्या पद्धतीची लवचिकता आणायची, कोणत्या पद्धतीने मूल्यमापन करताना बदल घडवून आणायचे, त्यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी किंवा कोणत्या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे ते आपण या ठिकाणी विचारात घेऊया. अंधांचं मूल्यमापन म्हणजे जे ब्लाइंड स्टुडंट असतात त्यांचं नेमकं इव्हॅल्युएशन कसं करायचं, ते पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे किंवा पहिली बाब लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे अंध मुलांची सामान्य मुलांप्रमाणेच परीक्षा घ्यायची. अंध जी मुलं असतात त्या अंध मुलांची सामान्य मुलांप्रमाणेच परीक्षा घ्यायची. म्हणजे त्यांची जी बैठक व्यवस्था असेल, प्रश्नपत्रिका असेल, त्यांची वेळ असेल, तारीख असेल किंवा परीक्षेचं जे नियोजन असेल त्या नियोजनाप्रमाणेच सर्वसामान्य मुलांप्रमाणेच अंध मुलांची परीक्षा घ्यायची. परंतु त्यांना उत्तरपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका जी असते ते ब्रेल लिपीमध्ये वापरता आली पाहिजे
त्यासाठी तशा प्रकारची लिपी त्यांना उपलब्ध करून देणं अत्यंत गरजेचं असं दिसून येतं. यासाठी सामान्य मुलांच्या पेक्षा उत्तरपत्रिका त्यांची वेगळी असेल, कारण या ठिकाणी ब्रेल लिपीचा उपयोग केलेला असेल. दुसरी एक महत्वाची गोष्ट की सर्वसामान्य मुलांना उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी जो वेळ दिला जाणार आहे त्यापेक्षा थोडा जादा वेळ, अधिकचा वेळ अशा मुलांना देणं अपेक्षित आहे. म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगितली की सर्वसामान्य मुलांप्रमाणेच यांची परीक्षा घ्यायची, पण प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देताना ब्रेल लिपीचा वापर त्यांना करता आला पाहिजे, तशी सोय उपलब्ध करून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, सामान्य मुलांपेक्षा उत्तरपत्रिका लेखनासाठी यांना अधिकचा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर अंशतः दृष्टिदोष असणारे जे मुलं आहेत अशा मुलांसाठी अंशतः दृष्टिदोष त्यांना दिसतंय, उजव्याचं दिसेल किंवा दूरचं दिसेल, पण कोणत्या ना कोणत्या साधनांचा उपयोग करून जर त्यांना वाचता येत असेल, अंशतः दृष्टी असणारी जी मुलं आहेत त्या विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका तयार करून देणे. त्यांना ब्रेल लिपीची गरज नाही, त्यांना दिसतंय, त्यांना लिहिता येते, लिहिताना दिसते किंवा वाचतानाही दिसते, फक्त त्यांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून मोठ्या अक्षरामध्ये प्रश्नपत्रिका तयार करून द्यावी. त्याचबरोबर चौथी गोष्ट महत्वाची आहे, तोंडी किंवा प्रात्यक्षिक प्रश्न प्रकारांची उत्तरे अंध मुले सहज देऊ शकतात. त्यानुसार तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षेचं नियोजन करावं. हे अंध मुलं जे असतात, अंशतः दृष्टिदोष असलेली किंवा पूर्णतः अंध असणारी मुलं जी आहेत तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा देऊ शकतात, पण त्या पद्धतीने तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचं नियोजन केलं पाहिजे. कारण सामान्य मुलांच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचं नियोजन करणं आणि अंध किंवा अंशतः दृष्टिदोष असणाऱ्या मुलांच्या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचं नियोजन करणं याच्यामध्ये फरक ठेवावा लागतो. त्यानुसार तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेचं नियोजन केलं पाहिजे. त्यासाठी आवश्यक असणारी साधनं जी असतात किंवा जे साहित्य असतं ते साहित्य उपलब्ध करणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर पाचवी गोष्ट किंवा पाचवी बाब एक लक्षात ठेवली पाहिजे की प्राथमिक स्तरावर सर्व विषयांची परीक्षा ही सामान्य मुलांप्रमाणे असावी. प्राथमिक स्तरावर सर्व विषयांची परीक्षा ही सामान्य मुलांप्रमाणेच असावी. पण परीक्षा सामान्य मुलांप्रमाणे जरी असली तरी एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे की त्यामध्ये आवश्यकतेनुसार लवचिकता ठेवली पाहिजे. त्याचबरोबर माध्यमिक शालांत परीक्षेसाठी अंध मुलांकरता लेखनिक रायटर व्यवस्था करावी. अशा रायटरची व्यवस्था करताना तो मागील इयत्तेतील शिकलेला असावा. म्हणजे इयत्ता 8वीचा मुलगा अंध असेल आणि तो परीक्षा देत असेल तर 7वीचा मुलाची रायटर म्हणून नियुक्ती करावी. 9वीतला अंध मुलगा परीक्षा देत असेल तर 8वीच्या मुलाची रायटर म्हणून नियुक्ती करावी. 10वीची परीक्षा अंध किंवा दृष्टिदोष असणारा मुलगा देत असेल तर 9वीच्या मुलाची रायटर किंवा लेखनिक म्हणून नियुक्ती करावी. म्हणून अशी जी नियुक्ती आहे अशी नियुक्ती आपल्याला 8वी 9वी 10वी पासून करता येते. पण प्राथमिक स्तरावर मात्र सामान्य मुलांप्रमाणेच त्याची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गणित या विषयासाठी वेगवेगळ्या प्रकारची साधनं जी आहेत ती साधनं म्हणजे गणिताची पाटी वगैरे असेल, मण्यांची पाटी वगैरे असेल तर ही साधनं त्याला काय केली पाहिजेत, उपलब्ध करून दिली पाहिजेत. एकाच वेळी एक उदाहरण सोडवण्याची त्याला संधी दिली पाहिजे. एकच एक उदाहरण त्याला सोडवायला सांगितलं पाहिजे. तो गणिताची उदाहरणं कशी सोडवतो त्याची त्यावेळी नोंद घेऊन त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे. मात्र त्यासाठी त्याला थोडा अधिकचा वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर खेळ असेल, कार्यानुभव असेल,
चित्रकला असेल, मातीकाम असेल, कागदकाम असेल, या विषयात अंध मुलांच्या मर्यादा ओळखून जेथपर्यंत त्यांना कृती करता येणं शक्य आहे तिथपर्यंत त्यांना कृती करू द्यावी आणि तिथपर्यंत त्यांचं मूल्यमापन करावं. त्याचबरोबर संगीत विषयाची आवडीनिवडीनुसार त्यांचं मूल्यमापन करावं. अगदी संगीत विषयामधले वेगवेगळ्या प्रकारचे संगीताचे जे टेक्निक्स आहेत, त्याच्यातले जे बारकावे आहेत, ते बारकावे पूर्णतः पडताळून न पाहता फक्त संगीत विषयामध्ये त्याची अभिरुची, त्याची आवड जी आहे, ती आवड मूल्यमापनाच्या आधारे पडताळण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासक्रमामध्ये काही विषयात सवलती दिल्या जातात. त्याची शिक्षकाने माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ आकृत्या असतील, विज्ञान असेल, भूगोल असेल, गणित असेल. यामध्ये काही आकृत्या, काही नकाशे असतील, चित्र असतील किंवा काही कृती करायच्या असतील, तर त्या अंध किंवा अपंग मुलांना पूर्णपणे जमतातच सर्वसामान्य मुलांप्रमाणे, असं आपण म्हणू शकत नाही. म्हणून त्यांना त्यामध्ये सवलत दिली पाहिजे. अंशतः अंध विद्यार्थ्यांना मोठ्या अक्षरात प्रश्नपत्रिका तयार करून द्यावी. सामान्य मुलांच्या निकषाप्रमाणे मूल्यमापन करता येते. वाचन असेल, लेखन असेल, पाठांतर असेल, प्रत्यक्ष कृती करणे असेल, माहिती ओळखणे असेल, माहितीचा व्यवहारात उपयोग करणे असेल, इत्यादी गोष्टींच्या मूल्यमापनासाठी किंवा इत्यादी गोष्टींच्या मूल्यमापनासाठी आपल्याला अशा प्रश्नपत्रिकांचा उपयोग करता येईल किंवा मूल्यमापन अंध मुलांचं मूल्यमापन करण्यासाठी उपयोग करता येईल. तर अशा प्रकारे आपण अंध मुलांचं मूल्यमापन करताना नेमकं काय केलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे, याचा आपण विचार केला. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते कर्णबधीर मुलांचं मूल्यमापन. त्या कर्णबधीर मुलांचं अपंगत्व चटकन ओळखता येत नसल्याने या मुलांना समाजात व शाळेत वावरताना किंवा शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं. मला पटकन आपल्या लक्षात येत नाही, कारण ते सर्वसाधारण मुलांप्रमाणेच दिसतात. त्यांचा दोष हा फक्त कानामध्ये असलेला दिसून येतो. फारसे शारीरिक व्यंग किंवा इतर अंध किंवा अगदी जे मतिमंद किंवा अपंग जे मुलं आहेत त्यांच्यापेक्षा यांची गुणवैशिष्ट्ये थोडीशी वेगळी असलेली दिसून, तर सर्वसामान्य मुलांप्रमाणे यांचं वर्तन असलेलं दिसून येतं. त्यामुळे ते पटकन आपल्याला ओळखू येत नाही. पण असं जरी असलं तरी या मुलांना समाजामध्ये किंवा शिक्षण घेत असताना अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागतं. कर्णबधीर मुलांच्या बाबतीत सर्वांरसात बदल झालेला असतो. त्याप्रमाणे त्यांनी शिक्षकांनी त्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित असतं. सर्वांना कितपत झालेला आहे, म्हणजे कितपत त्याला ऐकू येतं, याचा विचार करून शिक्षकांकडून त्याला मार्गदर्शन मिळणं अपेक्षित असतं. म्हणून परीक्षा पद्धतीतही त्याच पद्धतीने बदल करणं अपेक्षित असतं दिसून येतं. आता यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे मूल्यमापन करताना पहा, की भाषा विषयात व्याकरणाच्या ज्या चुका आहेत भाषेच्या संदर्भात, भाषा विषयात व्याकरणाच्या चुका, वाक्यरचनेतील चुका याबाबत लवचिकतेचं धोरण ठेवावं. पहिली गोष्ट, मूल्यमापन करताना भाषाविषयी तो बोलताना व्याकरणाच्या ज्या चुका असतील, कारण त्याला ते ऐकायला येईल असं नाही, किंवा वाक्यरचनेतील ज्या चुका आहेत त्या चुका बाबतीत लवचिकतेचं धोरण ठेवलं पाहिजे. हे धोरण सगळ्यांच्याच बाबतीत लागू पडलेलं दिसून ते विशेष करून कर्णबधीर मुलांच्या बाबतीत हे धोरण महत्वाचं असलं दिसून. सामान्य मुलांसारख्या चुकांच्या नोंदी घेऊ नयेत. भाषेचं ज्ञान होणं त्याला आवश्यक आहे. अभ्यासक्रमातील 3 भाषापैकी एका भाषेमध्ये तो उत्तीर्ण होणं अपेक्षित आहे. किमान 3 भाषेपैकी एका भाषेत तो उत्तीर्ण झाला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की लेखी परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा अर्थ न समजल्यास त्याला समजून दिला पाहिजे. बऱ्याचदा कर्णबधीर मुलांना तो समजला नाही तर तो त्याला समजून दिला पाहिजे. उत्तरातील त्याने नेमका काय असे लिहिलेलं आहे, पुढची महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. उत्तर त्याने लिहिलेलं असेल, त्या उत्तरातला नेमका आशय मूल्यमापन करताना लक्षात घेतला पाहिजे. इतरांपेक्षा त्याला
अधिकचा वेळ उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिला पाहिजे. त्याचबरोबर मौखिक किंवा तोंडी परीक्षेच्या वेळी तोंडी प्रश्न विचारण्याऐवजी लेखी प्रश्नपत्रिका तयार ठेवावी, म्हणजे प्रश्न अचूक समजतो. तोंडी परीक्षेवेळी मौखिक किंवा तोंडी परीक्षेच्या वेळी ज्यावेळेस त्याची परीक्षा घ्यायची आहे कर्णबधीर मुलांनी, त्यावेळेस प्रश्न विचारताना लेखी परीक्षा तयार ठेवावी, म्हणजे प्रश्न त्याला अचूक समजतात. म्हणजे त्याच्या समोर ती प्रश्नपत्रिका ठेवली पाहिजे, म्हणजे त्याला तो प्रश्न समजू शकतो. त्याचबरोबर अंशतः कर्णबधिर जी मुलं आहेत त्या कर्णबधिर विद्यार्थ्याला कविता किंवा एखादा उतारा असेल ते म्हणायला सांगावे. उच्चाराचे त्याचे जे गुण आहेत ते गुण कापू नयेत, कट करू नयेत. तसेच तीव्र कर्णबधिर असणारी जी मुलं आहेत त्या मुलांना देखील कविता असेल, उतारा असेल किंवा एखादा समास असेल तो वाचण्यासाठी देऊन त्याचं मूल्यमापन करावं. त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका तयार ठेवावी, म्हणजे भाषेची अडचण त्याला येणार नाही. कारण आपण जे बोलतो त्याला ते समजेलच असं नाही. पण ज्यावेळेस प्रात्यक्षिक परीक्षा असेल, म्हणजे तोंडी परीक्षेप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षा ज्यावेळेस घेतली जाईल त्यावेळेस तोंडी परीक्षेप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षेची प्रश्नपत्रिका देखील त्याच्या समोर ठेवली पाहिजे. आपण जे बोलतो ते कदाचित त्याला समजणार नाही किंवा प्रात्यक्षिक जे करावायचं आहे त्याच्या अनुषंगाने त्याला ज्या कृती करणं अपेक्षित असतं त्या कृती करण्यासाठी त्या प्रश्नांचा तो आधार घेऊ शकतो आणि त्यानुसार तो प्रात्यक्षिक करू शकतो. म्हणून प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका तयार ठेवावी, म्हणजेच त्याला भाषेची अडचण येणार नाही. अशी जी पुढची एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अशी जी मुलं आहेत म्हणजे कर्णबधिर जी मुलं आहेत त्या मुलांच्या बाबतीत चित्रकला असेल, खेळ असेल, कारणीभाव असेल इत्यादींच्या परीक्षा घेताना अडचण आल्यास ओष्ठ वाचन, म्हणजे फक्त ओठ हलवणे, ओष्ठ वाचन किंवा बोटांच्या खुणा इत्यादी माध्यमावर भर द्यावा. तर अशा प्रकारे अंधांचं मूल्यमापन किंवा कर्णबधिरांचं मूल्यमापन करताना कोणत्या बाबी शिक्षकाने विचारात घेतल्या पाहिजे, कोणती दक्षता घेतली पाहिजे याचा आपण या ठिकाणी विचार केला. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की सर्वसाधारण मुलांच्या शाळेमध्येच अशी अपंग मुलं समाविष्ट झालेली दिसून येतात आणि सर्वसामान्य मुलांच्या मूल्यमापनासाठी जी पद्धत वापरली जाते तीच पद्धत अशा अपंग मुलांच्या बाबतीत वापरली जाते. फक्त त्यांना आवश्यक असणाऱ्या ज्या सोयी-सुविधा आहेत, सवलती आहेत, त्यामध्ये बदल करणं अपेक्षित असतं, म्हणजे त्याच्यामध्ये लवचिकता असली पाहिजे. हे सांगितल्यानंतर त्याची एक 4-5 उद्दिष्टे तुम्हाला मी सांगितली. त्या उद्दिष्टानंतर अंधांचं मूल्यमापन करताना कोणत्या बाबी शिक्षकाने लक्षात घेतल्या पाहिजे, कर्णबधिरांचं मूल्यमापन करताना शिक्षकाने कोणत्या बाबी विचारात घेतल्या पाहिजे, याचा आपण या व्हिडिओमध्ये विचार केला. याच्यानंतर आपण मतिमंदांचं मूल्यमापन करताना कोणत्या दक्षता विचारात घेतल्या पाहिजेत किंवा कोणती काळजी घेतली पाहिजे. अस्थिव्यंग असणाऱ्या मुलांचं मूल्यमापन, बिंदूंचा पक्षगत असणाऱ्या मुलांचं मूल्यमापन, अध्ययन अक्षम असणाऱ्या मुलांचं मूल्यमापन, स्वमग्न असणाऱ्या मुलांचं मूल्यमापन करताना नेमक्या कोणत्या बाबी किंवा कोणत्या गोष्टी शिक्षकाने लक्षात घेतल्या पाहिजेत याचा विचार आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत.